काय जीव देतो कंटाळा आला म्हणून नाही ना, की जीवन जे आहे ते जगणं खूप गरजेचं आहे आणि ते नुसतं जगलं नाही पाहिजे तर चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. नुसतं जीवन जगण्याला अर्थ आहे का? नाहीये. तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की एक हुशार मुलगा होता, खूप हुशार होता, इतका हुशार होता ना, तो पूर्ण स्कूलमध्ये फर्स्ट यायचा, पूर्ण शाळेत फर्स्ट यायचा, पहिला नंबर यायचा. पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की तो ना खूप घाबरायचा की एवढ्या अडचणी आहेत, एवढं दुःख आहे, एवढं जीवन जगताना किती त्रास असतो, असं त्याला सारखं वाटायचं. काय हे आयुष्य आहे माझं, असं सारखं त्याला वाटत राहायचं जीवन जगताना. मग त्याचे जे शिक्षक आहेत त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा इतका हुशार आहे, फर्स्ट येतो, पहिला नंबर येतो जर शाळेत, पण हा अभ्यासात हुशार असून जीवनामध्ये मात्र किंवा व्यवहार ज्ञानामध्ये मात्र तो शून्य आहे. मग त्याचे टीचर काय बोलले, त्याला त्याचे शिक्षक काय बोलले की तू एक वही कर, एक वही कर आणि ते वही अशी कर की त्यातनं तू डेली काय करतो दिवसा दररोज ते लिही. आपण जे काय करतो आपली दिनचर्या लिहितो ना, ते लिही बोलल्या. तर त्याने ती वही लिहिली. पहिल्या दिवशी लिहिलं मी शाळेत आलो, दुसऱ्या दिवशी लिहिलं शाळेत आलो, तिसऱ्या दिवशी लिहिलं मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारल्या, चौथ्या दिवशी लिहिलं की काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी केली. ती वही भरून भरून जवळ एक महिना गेला आणि महिना गेल्यावर त्याचे शिक्षक बोलल्या की ती वही तू आता तपास की काय वाटतं. तर त्याला ती वही चालता चालता असं लक्षात आलं की माझं फक्त जीवन कंटाळवाणं नाहीये, तो खूप सुंदर आहे की ते जीवन जगायला मला कंटाळा येत नाही, कारण की मी एवढ्या ऍक्टिव्हिटी केल्या, एवढं कार्य केलंय की मला जीवन खूप सुंदर वाटू लागलंय. आणि त्या वहीला नाव दिलं आयुष्याची वही. आणि अशी वही तुमची देखील असली पाहिजे की आपण पण जीवनात काहीतरी चांगलं करतो ना, की नाही करत, करतो काहीतरी चांगलं आपल्याकडून होतच असतं, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे. तर ते जीवन जगताना जे कार्य आहे ते आपल्या एका वहीमध्ये लिहिलं पाहिजे. मग त्या हुशार मुलाकडे व्यवहार ज्ञान पण आलं आणि एक अभ्यासू ज्ञान पण आलं, म्हणजे दोन्ही गोष्टींनी तो संपूर्ण किंवा समर्पक झाला. अशीच एक दुसरी स्टोरी आहे. एक आजोबा होते, खूप वयस्कर होते, पण त्यांना ना खेडेगावामध्ये होते, पाणी आणायला ना नदीवर जायला लागायचं. त्यांच्याकडे 2 मडके होते. मडकं माहितीये ना, थंड पाणी होतं ज्यात, मडकं माहितीये सर्वांना? हा. तर आहे ना 2 मडके होते. एक मडकं होतं ना व्यवस्थित होतं, पूर्ण काय होतं टापटीप होतं, तुटलेलं वगैरे नव्हतं. आणि दुसरं मडकं जे होतं ना त्याला थोडंसं तडा गेलेला, थोडंसं चिरलं होतं, कळतंय, थोडंसं तडा गेलेला. मग ते बाबा रोज पाणी घ्यायला जायचे नदीवर आणि दोन्ही मडक्यात पाणी भरायचे. आता तुम्ही सांगा, जर एक मडकं पूर्ण भरलंय ते व्यवस्थित आणायचे, ज्या मडक्यातून पाणी टपटप गळतंय ते मडकं पूर्ण भरलेलं घरापर्यंत जाईल का? नाही, अर्धवटच जाणार का? कारण की त्यातून पाणी गळत होतं, बरोबर आहे. त्यामुळे मग काय म्हटले की त्या मडक्यांनी अप्रत्यक्ष, असं काल्पनिक स्टोरी आहे की त्या मडक्याने त्यांना विचारलं मी तर अर्धवट आहे, माझं काय यूज आहे, माझं काय उपयोग आहे तुम्हाला, असं त्या मडक्याने विचारलं. तर ते बाबा म्हटले की हे जे आहे मी मडकं, ते मडकं आहे ना, जेव्हा जात होता रस्त्याने तेव्हा रस्त्याने जाताना पूर्ण शेती असते, जाता जाता त्या झाडांना ते पाणी घालत जात होतं. काय करत होतं, झाडं असतात छोटे छोटे रोपटे, त्यांना पाणी घालत जायचं. म्हणून काय झालं, त्या चिरा पडलेल्या मडक्यामुळे त्या झाडांचं काय झालं, आयुष्य सुंदर झालं, मोठं झालं, ते झाडं वाढले, त्याला रोपं आले, फुलं आले, खूप सुंदर झालं. म्हणजे त्यांचं आयुष्य कसं झालं, छान झालं. झालं की नाही? कोणाचं? झाडांचं. सजीवांना जीवन मिळालं. म्हणून त्या बाबांनी ते मडकं फेकून दिलं नाही, ते मडकं वापरलं का? कारण की त्याच्यामुळे जरी माझ्या घरी पाणी अर्ध जात असलं तरी झाडांना काहीतरी माझ्या मडक्यातून भेटतंय ना, पाणी भेटतंय ना, मी सजीवांना निर्माण जग देतोय, जीवन देतोय, काहीतरी चांगलं आयुष्य देतोय, हे त्या मडक्यांना कळलं. कळतंय? समजते मी बोलते ते? बघा, आपल्या कवितेचं नाव आहे आपुले जगणे आपुली ओळख. कोण आहेत कवी सांगा बरं? बरोबर आहे ना, संदीप खरे. कळतंय? तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी, द्याल उत्तर? सांगा, हात वर करून उत्तर द्या. हा, आपले जगणे कसे असावे? हात वर करा, कोणी पण एकाने उत्तर द्या. कसं असलं पाहिजे आपलं जीवन? चुकलं तरी चालेल, मी काय ओरडणार नाहीये. आपल्या इच्छेनुसार, व्हेरी गुड. आपलं जगणं आकांक्षानुसार, इच्छेनुसार किंवा मेहनतीचं किंवा स्वाभिमानाचं, अभिमान
असलं पाहिजे. व्हेरी गुड. बघा मी कविता बोलते, तुम्ही माझ्या मागे म्हणाल ना? बिंदास हो बोला. हो ऐकायला येतच नाहीये, जोरात हो बोला. बघा, आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको, जी जी रजी. बोला, मीच बोलू. बघा, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झेप घ्यावया पडू नको, जी जी रजी. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकुर पसरू नको, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको, जी जी रजी. नम्र राहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अडी नको, उगा कुणाला खिजवायाला करू दयावर कडी नको, जी जी रजी. नको फुकाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त का ताठर माथा मुळी नको, जी जी रजी. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको, नको उगाच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको, जी जी रजी. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नको, पण दुसरा स्तव बाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको, जी जी रजी. तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राण आतून ते केल्या विन राहू नको, जी जी रजी. जेथे वाटा तेथे गाठा, उगा भेदरून अडू नको, करता हिंमत जगात भेकट मुळमुळ रडू नको, जी जी रजी. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, माते सहमातीचे देणे फेडायला चुकू नको, जी जी रजी. कळलं काय कविता? नाही कळली? बरं, हे थोडी वेगळ्या पद्धतीची चाल आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगते आता. बघा, ही जी कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख, ही जी कविता आहे कोणी लिहिलेली आहे? संदीप खरे. कोण आहेत कवी? ओळखता का तुम्ही? ओळखता? आता मी सांगितल्यावर ओळखाल. तुम्ही दमलेल्या बाबांची कहाणी पिक्चर बघितलाय? बऱ्याच जणांनी बघितला असेल. गाणं बघा. त्यात जे कार्य केलेलं आहे ती व्यक्ती म्हणजे संदीप खरे. हे बघा, ते आहेत कवी. कोण आहेत? संदीप खरे. तरुण पिढीला अतिशय मार्मिक आणि अतिशय सुंदर असे मेसेजचे संदेश जे ते संदीप खरे यांनी दिलेले. आयुष्यावर बोलू काही, हे त्यांच्या हजाराच्या वर कार्यक्रम देखील झालेले आणि भरपूर चांगल्या पद्धतीचे जीवनावरचे त्यांचे कार्यक्रम झालेले असे संदीप खरे. आणि अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांमध्ये त्यांनी बऱ्याचशा कविता देखील लिहिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण 9वीला आहोत तरी आपल्याला काही गोष्टी नाही समजत, पण त्यांना 4थीला असताना त्यांनी सगळ्यात पहिली त्यांची जीवनाची कविता लिहिली. कितवीला? 4थीला. आता मी तुम्हाला बोलली कविता करता येईल का? कारण नाही समजत किंवा एखाद्यालाच येऊ शकते, सगळ्यांना नाही जमणार, पण 4थीला असताना त्यांनी ती कविता केली. त्यांच्यामध्ये इतकी प्रतिभाशैली होती. बघा त्यांच्याबद्दल काय सांगितलंय की ते प्रसिद्ध कवी आहेत. मौनाची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ठोकोबाई हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्वरचित कवितांचे अनेक म्युझियम. स्वरचित कविता म्हणजे काय? कोण सांगेल? हातवर. स्वरचित कविता म्हणजे काय? नाही कोणाला? बोला बोला. स्वतः रचलेली कविता, स्वतः लिहिलेली कविता म्हणजे काय? स्वरचित कविता. बघा, हिंदी आणि मराठी चित्रपट पिक्चर मध्ये आणि मालिकांसाठी देखील त्यांनी गीत लिहिलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे. दैनंदिन जीवन जगताना आपण रोज जीवन जगतो की नाही, तर काय करावं आणि काय करू नये हे अतिशय सोप्या आणि मार्मिक आणि अतिशय सुंदर शब्दांमध्ये संदीप खरे